राष्ट्राय स्वाहा. नमस्कार मंडळी, मी शरद बोंक्षे. राष्ट्राय स्वाहामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज हा मी असत्यमेव जयतेचा 65वा आणि शेवटचा भाग करतो आहे. हे पुस्तक दाखवतो तुम्हाला एकदा. अभिजित जोगांनी हिंदूंवरती, भारतीयांवरती अनंत उपकार केलेले आहेत असं पुस्तक लिहून. त्यांची आणखीन सुद्धा पुस्तकं आहेत. एक भारताला लागलेली डाळी व वाळवी आणि भारत सत्य, सत्व आणि स्वत्व, आणि आत्ता एक त्यांचं लेटेस्ट परत एक कुठेतरी पुस्तक आलं आहे. अशी पुस्तकं वाना उत्पातांनी मनुस्मृतीमधले सगळे मनुस्मृतीवर जे आक्षेप घेतले जातात त्याच्या सगळ्याचं खंडन करणारं एक सुंदर पुस्तक आहे. अशी काही पुस्तकं आपल्या भारतीय समाजाला सगळ्या जातीपातीच्या राजकारणांपासून मुक्त करणं, त्यांना शहाणं करणं, याच्यासाठी पुस्तकं या लोकांनी लिहून ठेवले आहेत. पण वाचन संस्कृती संपल्यामुळं आता आपण फारसं कोणी वाचत नाही. तर निदान असे 5-10 मिनिटाचे व्हिडिओ बनवून ते पुस्तकं, ते विचार, चांगले विचार, एक चांगला समाज घडवणं, एवढंच प्रामाणिक हेतू आहे याच्यामध्ये. आणि आज ह्या पुस्तकाचा शेवटचा अंतिम भाग, इथे हे पुस्तक संपेल. आज इतिहासाच्या विकृतीकरणाचा अतिरेक केला जात आहे. संपूर्ण भारताला जोडणाऱ्या सांस्कृतिक बंधनांबद्दल बोलणाऱ्यांना प्रतिगामी आणि फॅसिस्ट ठरवलं जातं, म्हणजे आम्ही सगळे. तर प्रत्येक गटानं ओढून ताणून आपली आपली वेगळी ओळख जोपासावी असा आग्रह धरणाऱ्यांना पुरोगामी आणि लिबरल ठरवलं जात आहे. या आग्रहातूनच दक्षिणेतील 5 राज्यांनी आपला स्वतंत्र द्रविडीस्थान निर्माण केलं पाहिजे. पशुपती ते तिरुपती अशा रेड कॉरिडॉरचं स्वतंत्र आदिवासी राष्ट्र निर्माण झालं पाहिजे, अशा विभाजनवादी कल्पनांना प्रोत्साहन दिलं जात आहे. किती भयानक षड्यंत्र आहे. आणि अशा या मागण्यांसाठी खोट्या इतिहासाचे दाखले दिले जात आहे. त्यामुळे भूतकाळातल्या गोष्टी उघडण्यात अर्थ नाही असं प्रतिपादन पूर्णतः अप्रस्तुत ठरतं, मूर्खपणाचं ठरतं. आणि खरा इतिहास सांगण्याची गरज कधी नव्हे इतकी महत्त्वाची ठरते. भारताच्या इतिहासात पावलोपावली जाणीवपूर्वक केली गेलेली दिशाभूल अनेक विद्वान संशोधकांनी सप्रमाण सिद्ध केलेली आहे. तरीसुद्धा इतिहास, शिक्षण, मीडिया या क्षेत्रातील आपल्या एकाधिकारशाहीचा लाभ घेऊन डावे इतिहासकार असत्य गोष्टीच पुन्हा पुन्हा सांगत आहेत आणि मेनस्ट्रीम इतिहास म्हणून तो आपल्यावरती लादत आहेत. हे जोपर्यंत बदलत नाही आणि खरा इतिहास पुढल्या पिढ्यांना शिकवला जात नाही, तोपर्यंत भारताच्या इतिहासातील दिशाभूल सांगत राहणं अत्यंत आवश्यक आहे. हे जो पुस्तक लिहून करतात त्याचे व्हिडिओ करून आम्ही हे कार्य करतच राहणार. राष्ट्राय स्वाहा. जे करायचं ते राष्ट्राच्या हितासाठी त्या यज्ञकुंडात आपली आहुती टाकायची. आपल्या प्राचीन ऋषींनी उपनिषदात म्हटल्याप्रमाणे असत्याकडून सत्याकडे जाणारा मार्ग आपण आपल्या पुढील पिढ्यांना दाखवायलाच हवा. तरच आपल्या देशामध्ये शांती, सद्भावना, समृद्धी चिरंतन काळासाठी नांदू शकेल. असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतम गमय. ओम शांती शांती शांती. मंडळी, 65 भाग अतिशय उत्तम प्रतिसाद तुम्ही मला दिलात, या पुस्तकाला दिलात. या पुस्तकाचा खप वाढला. हे पुस्तक अनेक लोकांनी विकत घ्यायला या माझ्या मालिकेमुळं प्रवृत्त झाले. 65 भाग. ह्याच्यामध्ये मी फक्त काही, हे शेवटचं जे पान आहे हे सगळे संदर्भ सूची आहेत. या सगळ्या या बघा, किती एवढे ग्रंथांचा अभ्यास करून अभिजित जोगांनी हे पुस्तक अत्यंत कठोरपणे इतिहासाला धरून लिहिलेलं आहे. यातली एकही ओळ खोडून काढायची हिंमत कोणामध्ये होणार नाही. म्हणून इतकं सगळं लिहिल्यानंतरही आज ताकायत त्याच्यावर कुठल्याही पुरोगाम्यांनी, कुठल्याही डाव्यांनी, कुठल्याही लेफ्टिस्टने, कुठल्याही ब्रिगेडीने अजूनही आक्षेप घेतलेला नाही. आपला खुल्ला चॅलेंज आहे त्यांना. हे जे काही व्हिडिओमध्ये आम्ही वाचलं, हे जे काही पुस्तकात जोगांनी लिहिलं आहे हे खोटं आहे, हे सिद्ध करून दाखवावं. बाकी आपण सगळेजण एक होऊ,
आपल्या सगळ्या जातीच्या भिंती संपू, राष्ट्र सर्वतोपरी असं मानू आणि देश धर्मासाठी आयुष्य वेचू आणि सुंदर जगाला मोहात पाडावं. तोच पुन्हा पूर्वीचा सोन्याचा धूर म्हणजे खरंच सोन्याची लाकडं घालून धूर येत नव्हता. सोन्यासारखी संस्कृती, सोन्यासारखी हेवा वाटावा दैदिप्यमान झळकणारी संस्कृती, अशी ही हिंदुस्थानची भारतीय हिंदू सनातन हिंदू संस्कृती, तिचा हा जयघोष करणं हेच या माझ्या राष्ट्राय स्वाहा या चॅनलचं उद्दिष्ट आहे. हे माझं राष्ट्राय स्वाहा असं चॅनल दिसतं, नीट बघा. याला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, ते बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ मी टाकले की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येत राहील. आणि छान छान व्हिडिओ. आणि जास्तीत जास्त माझी रिक्वेस्ट आहे, हे तुम्हाला आवडलं पटलं तर तिथेच बघून थांबू नका. जेवढे तुमचे व्हॉट्सॲप ग्रुप्स आहेत त्या सगळ्यावर हे जास्तीत जास्त प्रसारित करा. मोदी सरकार जे करायचं ते त्यांच्या मार्फत करत असतात. तिन्ही दलं, पोलीस दल हे सगळे संरक्षण आणि देश घडवण्यासाठी त्यांचं काम करत असतात. सामान्य माणूस म्हणून आपण काय करू शकतो? तसेच चांगले विचार समाजाला पोचवून चांगला इतिहास, खरा इतिहास, भ्रष्ट झालेला इतिहास, आधी घाणेरडी भ्रष्टता सगळी काढून टाकून प्युअर सुंदर इतिहास लोकांपर्यंत पोचवणं आपलं काम आहे. मी व्हिडिओ करतो, तुम्हाला फक्त एक असं क्लिक करायचं आणि फॉरवर्ड करून टाकायचे सगळ्यांना. नक्की कराल, मला खात्री आहे. आता पुढच्या भागापासून दुसऱ्या एखाद्या पुस्तकाचा असेच मालिका हे सदैव चालू राहणार. माझी मध्ये चांगली व्याख्यानं कुठे कुठे झालेली असतात ती मी टाकत असतो. पण मंडळी, जरा सबस्क्राईबचा ओघ थोडा कमी आहे, तो कृपया जर वाढवलात तर खूप बरं होईल. मिळेल तिकडे तुम्ही बघता, बऱ्याच वेळेला माझी बॅकग्राऊंड वेगवेगळी असते. वेगवेगळ्या गावात कुठल्या तरी हॉटेलच्या खोलीमध्ये असतो मी, पण जीव तुटतो माझ्या देशासाठी, धर्मासाठी, देवासाठी. सगळा समाज एकत्र यावा. मी कधीच जात मानत नाही, खरंच सांगतो. मी सगळ्यांशी प्रेमाने वागायचं आहे मला, पण समोरचा आपली जात सोडायलाच तयार नाही. मग नाईलाजाने मला, बरं मी किती ब्राह्मण मी मानत नाही म्हटलं तरी लोक काही आहेत नालायक, काही ठराविक, ते मात्र आमच्याकडे बघताना ते ब्राह्मण म्हणूनच बघतात. हे संपणार कधी आपण फक्त हिंदू म्हणून एकत्र येणार, हिंदू म्हणून एकत्र येऊया, हिंदू म्हणून एकत्र येऊया, हिंदू म्हणून एकत्र येऊया, नाहीतर आपण संपून जाऊ. इथंच थांबतो. पुढच्या भागापासून एका नवीन पुस्तकासहित, नवीन विचारांसहित भेटू. राष्ट्राय स्वाहा. जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. जय हिंद. राष्ट्राय स्वाहा.